विद्यार्थी मित्र हो, इंट्रोडक्शन टू डेमोक्रेसी या विषयाच्या मागच्या तासिकेमध्ये आपण लोकशाहीचे प्रकार, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही तसेच अप्रत्यक्ष लोकशाहीचे अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही अशा स्वरूपामध्ये लोकशाहीचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. आजच्या या तासिकेमध्ये आज आपण या लोकशाहीचे जे काही वैशिष्ट्य किंवा स्वरूप आपल्याला दिसून येतात त्यांची चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी लोकशाहीचे जे काही विरोधक आहे त्यांची आपण चर्चा करत होतो. यामध्ये राजेशाही आणि हुकुमशाही या दोन विचारधारा लोकशाहीचे कशा विसंगत स्वरूपाच्या आहेत, लोकशाहीचे ह्या कशा स्वरूपाचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण करतात याची आपण मागच्या तासिकेमध्ये माहिती बघितलेली होती. आणि आज आपण लोकशाही विरोधक जी काही विचारधारा आहे ती म्हणजे साम्यवाद, या साम्यवादाबद्दल चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आज जगामध्ये कोणकोणते देश साम्यवादी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये सर्वप्रथम चीन असेल, रशिया असेल, क्युबा असेल, यासारखे देशही साम्यवादी विचारधारा अंगीकारलेले देश म्हणून आज जगासमोर त्या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर बघितले, कार्ल मार्क्स या विचारवंताने साम्यवादी विचारधारा आणि लोकशाही विचारधारा या दोन्हीच्या विचारधारेमुळे साम्यवादी विचारधारामधून जगाचे आज दोन भागामध्ये विभागणी या दोन विचारधारांच्या आधारे झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. साम्यवादी विचारसरणी ही पूर्णतः कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स यांच्या विचारावर आधारलेली विचारधारा आहे. मग ही विचारधारा लोकशाहीच्या विचारधारेशी कशी विसंगत आहे, ती कशा स्वरूपाची सुसंगत त्या ठिकाणी ठरत नाही याचा उहापोह आपण या ठिकाणी सर्वप्रथम करूया. तर विद्यार्थी मित्र, या अगोदर आपल्याला साम्यवाद म्हणजे काय हे अगोदर आपल्याला बघणे क्रमप्राप्त ठरते. साम्यवाद हा नावाप्रमाणे सर्वांसाठी साम्यवाद आहेत. लोकशाहीची विचारधारा ही व्यक्तीवर भर देते, तर साम्यवाद ही समाजाच्या मालकीवर भर देतो. लोकशाहीमध्ये व्यक्तिहित, समाजहित, लोककल्याण या ठिकाणी अभिप्रेत आहे. तर साम्यवादामध्ये व्यक्तिहिताला महत्त्व न देता समाजाचं हित प्रथम त्या ठिकाणी नोंदवलं जातं. समाजाची, राष्ट्राची जी काही संपत्ती आहे, जी की साधन सामुग्री आहे, ही संपूर्ण साधन सामुग्री ही राष्ट्राची त्या ठिकाणी मानल्या जाते. आणि संपूर्ण समाजाचे घटक किंवा समाजातील जे काही विविध राजकीय सामाजिक ज्या काही व्यवस्था आहेत त्या संपूर्ण शासनाला बांधील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची व्यक्तिगत संपत्ती त्या व्यक्तीची राहणार नाहीत, कोणतीही साधन सामुग्री त्या ठिकाणी व्यक्तीची राहणार नाहीत. व्यक्तीच्या उपजीविकेसाठी त्याच्या श्रम विभागणीच्या क्षमतेनुसार त्याला त्याचा वाटा, मोबदला हा लोकशाहीमध्ये अभिप्रेत त्या ठिकाणी असतो. आणि लोकशाही जी आहे, एका व्यक्तीच्या विचारधारेला देखील महत्त्व त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेलं दिसून येतं. म्हणजे व्यक्तिहित, व्यक्तिविकास, व्यक्तिहिताबरोबरच समाजहित देखील त्या ठिकाणी साध्य झालं पाहिजे, ही समाजवादी विचारसरणी देखील लोकशाहीने अंगीकारलेली आहेत. परंतु साम्यवादामध्ये व्यक्तीच्या हिताला त्या ठिकाणी तिलांजली त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. मग हे हित पूर्ण करण्यासाठी आपल्या श्रम जसं व्यक्ती करेल त्या श्रमाच्या दामाप्रमाणे, कामाप्रमाणे त्या व्यक्तीला राष्ट्र त्या ठिकाणी मोबदला देत असते. अशा स्वरूपाचा मूळ फरक साम्यवादी विचारसरणीमध्ये दिसून येतो. आणि दुसरं महत्त्वाचा घटक म्हणजे साम्यवादी विचारसरणीमध्ये किंवा शासन प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारचा समाजामध्ये वर्ग त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. कार्ल मार्क्सने जसे साम्यवादामध्ये दोन वर्ग त्या ठिकाणी मांडलेले होते. साम्यवाद मांडण्यापूर्वी तो म्हणजे समाजात असलेला आहेरे वर्ग आणि नहेरे वर्ग. म्हणजेच आहेरे वर्गाकडं संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं होतं, नैरे वर्गाकडे कोणत्याही स्वरूपाची उपजीविकेचे साधनं त्या ठिकाणी आढळून येत नसते. अशा स्वरूपाचे आहेरे आणि नैरे समाजाचे जे काही आर्थिक स्तरावरती समाजामध्ये
दोन घटक निर्माण झाले होते ते साम्यवादी विचारसरणीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी राज्य वर्गविरहित समाज रचना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. समाजामध्ये कोणत्याही वर्गाला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जात नाही. संपूर्ण समाजाचे जे काही घटक आहेत ते संपूर्ण सर्वांना समान त्या ठिकाणी वागणूक, समान आचार विचार देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये साम्यवादाची विचारसरणी त्या ठिकाणी वर्गविरहित आणि राज्यविरहित देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा स्वरूपामध्ये साम्यवाद हा संपत्तीच्या सामूहिक मालकीचा साम्यवाद त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आर्थिक घटकाच्या आधारे असलेले समाजाचे वर्ग या साम्यवादामध्ये नष्ट करण्याची भूमिका या ठिकाणी सर्वप्रथम या साम्यवादी विचारवंत आहेत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. मग या विचारधाराच्या आधारे आज रशिया असेल, चीन असेल, क्युबा असेल असे देश आपल्या शासन व्यवस्थेचा विकास किंवा प्रगती पावले त्या ठिकाणी चालत असलेला आपल्याला दिसून येते. तर मग विद्यार्थी मित्र हो, आपण भारताने लोकशाहीचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. लोकशाही सर्वांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासावर त्या ठिकाणी भर दिला जाते. व्यक्तीचं व्यक्तिमत्व, व्यक्तीची सर्वांगीण प्रगती त्यामध्ये लोकशाही लागू करत असते. मात्र समाजवादामध्ये व्यक्तिहित, व्यक्तीचा सर्वांगीण विकासापेक्षा राष्ट्राचा सर्वांगीण विकासाला महत्त्व त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून साहजिकच आजच्या काळामध्ये जी काही साम्यवादी राष्ट्रे आहेत ती साम्यवादी राष्ट्रांचा विकास हा वेगाने झपाट्याने त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. चीन, रशिया आपल्या भारतासारख्या विकसनशील देशापेक्षा कितीतरी पटीनं त्या ठिकाणी पुढे गेलेली आपल्याला दिसून येतात. कारण समाजाची फळं समाजाच्या सर्व घटकांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत. साम्यवादामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे साम्यवादामध्ये कोणत्याही कसल्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी खपवून घेतला जात नाही. परंतु लोकशाहीमध्ये व्यक्तीच्या हिताबरोबरच समाज हिताबरोबरच समाजाच्या काही अशा घटकाकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये होत असतं. नाही, आपल्याला या ठिकाणी सुवर्णबंधू असंच म्हणावं लागेल की साम्यवादी ही जी विचारसरणी आहे ती लोकशाही समाजव्यवस्थेपेक्षा किंवा लोकशाही विचारसरणीपेक्षा पूर्णतः वेगळी त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे संपत्तीची सामूहिक मालकी त्या ठिकाणी अभिप्रेत आहे, तर लोकशाहीमध्ये व्यक्तीच्या व्यक्तिगत मालकीला, व्यक्तिमत्वाच्या विकासाला खूप मोठं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. यानंतर चौथी जी विचारसरणी आहे ती म्हणजे लोकशाही विरोधी, ती म्हणजे फॅशिझम हा. फॅशिझम हा शब्द मुसोलिनी आणि हिटलर या दोन देशातल्या हुकुमशाही नेत्यांनी आणलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. इटालीमध्ये नाझीवाद असेल, हिटलरचा फॅशिझम असेल. फॅशिझम हा राष्ट्राच्या सर्वकषतेला त्या ठिकाणी प्राधान्य देतो. व्यक्तिविकासाला त्या ठिकाणी तिलांजली देण्यात येते. व्यक्तीनं साधन म्हणून राज्यासाठी जगलं पाहिजे. राज्य हे साध्य आहे, व्यक्ती हे साधन आहे. राज्यानं आपल्या विकासासाठी साधन म्हणून व्यक्तीचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा स्वरूपामध्ये फॅशिझम त्या ठिकाणी आपलं मत किंवा आपली विचारधारा त्या ठिकाणी निघतो. मग यासाठी राज्य हे सर्वोच्च होय. राज्याच्या विकासासाठी व्यक्तीनं जे जे काही करणं शक्य आहे ते सर्व व्यक्तीनं केलं पाहिजे. व्यक्ती हितासाठी मग आपल्या व्यक्तिगत हिताला किंवा प्रगतीला तिलांजली देखील त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे असे मत साम्यवादी फॅशिझममध्ये त्या ठिकाणी हिटलर आणि मुसोलिनी यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. या दोन्ही देशांच्या विचारधारा फॅशिझम आणि नाझीवाद हा लोकशाही विरोधी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. लोकशाहीची संकल्पना बघत असताना आपण बघितलं की लोकशाही हे समाज, व्यक्ती यांच्या विकासावर प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं आणि राज्यानं एक कल्याणकारी भूमिका त्या ठिकाणी यांच्या विकासामध्ये पार पाडली पाहिजे अशी त्या ठिकाणी लोकशाही त्या ठिकाणी म्हणते. आजच्या काळातील जगामध्ये याच गोष्टीमुळं 70% देशांनी आज लोकशाहीचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. मात्र उर्वरित काही देशामध्ये साम्यवादासारखी विचारसरणीची काही पाळेमुळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि फॅशिझम जो राज्याला किंवा राष्ट्राला प्राधान्य देणारा होता, व्यक्तिहित समाजहिताचा बळी घेणारा हा जो फॅशिझम होता हा काळाच्या प्रवाहामध्ये निर्माण झाला. काळाच्या प्रवाहामध्ये आज तो
तेवढ्याच ताकदीनं नष्ट देखील झाला किंवा संपुष्टात देखील आलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये लोकशाहीचे जे विरोधकही विचारधारा होत्या त्यांचा या ठिकाणी आपण असा उहापोह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे किंवा या संपूर्ण विचारधारा लोकशाहीच्या विसंगत कशा स्वरूपाचं काम करतात याची चर्चा या ठिकाणी आपण घडवून आणलेली आहे. म्हणूनच मग यासारख्या शासन पद्धती लोकशाही विरोधी त्या ठिकाणी मानल्या जात असतात. आजच्या या तासिकेचा हा मतितार्थ या ठिकाणी आपण सर्वप्रथम समजून घेणं या ठिकाणी आपल्या क्रमप्राप्त ठरतं. अशा प्रकारे लोकशाहीचे विरोधी ज्या काही वंशपरंपरेत आलेली राज्यशाही असेल, हुकुमशाही असेल, साम्यवाद असेल, फॅशिझम सत्ता यांची चर्चा या ठिकाणी घडून आणलेली आहे. खरं तर आजच्या या तासिकेमध्ये लोकशाही विरोधी चळवळींचा या ठिकाणी अभ्यास आपण केलेला आहे. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.